किसान संकट पर विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर तीखा हमला किया। उन्होंने कहा कि अब औपचारिकता नहीं 50,000 प्रति हेक्टेयर की सीधी मदद चाहिए। महाराष्ट्र में एलोमोझेक, बेमौसम बारिश और सोयाबीन के नुकसान से हाहाकार मचा है, लेकिन मदद के ठोस आश्वासन नहीं दे रहे हैं। वडेट्टीवार ने यहां तक कहा कि अगर सरकार ने तुरंत मदद नहीं की तो 28 तारीख से विपक्ष तटबंध पर जाएगा और मोर्चे निकालेगा। नाही, मी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा सरकारचा निर्णय ऐकून दिसतोय। काल जे सरकार गेलंय ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली। एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका। याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली। जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये, मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल, इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल, आणि इथे कुठे राजकारण आलंय। खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवाबनवीची दिसते आहे। जर आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते। 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे। आणि या मदतीनं काय होणार आहे, पूर्ण पीक गेलं। आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटल सुद्धा, 1 बोरा सुद्धा सोयाबीन होत नाही आहे। मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं। पूर्वीच शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारा राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं। निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा, 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी। किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही। ही परिस्थिती आहे। केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं। याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष, कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, जनावरं वाहून गेलेत, घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, जमिनी खरडून गेल्या। मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल।